काय करतोय रे रुद्र? टिक्का लावतोय. आणि देवपूजा कुणी केली? कुणी? जोरात कुणी केली? आणि देवानं आंघोळ घातली. आणि छान दे रुद्राने मंदिर क्लीन केलं, देवल्या कपड्याने त्याने पुसून घेतलं. त्याच्यानंतर सगळं साफ केलं. परत सगळ्यांना देवानं आंघोळ घातली, हे का नाही. नंतर देव व्यवस्थित जसे होते तसे ठेवले. पाण्याचा तांब्या छोटा भरून ठेवला आहे ना, त्याच्यामध्ये फूल ठेवलं रुद्राने. आणि सोबतच छान फुलं पण वाहिले, माळा घातल्या आहेत. ते बघ, रुक्मिणीची माळ तर पडली, नीट नाही घातली तू. नीट बघ ना. अरे हे बघ इथली बघ पडली ना, नीट कर. तर रुद्राने आजची देवपूजा केली. त्याला ना किती 1 तासापासून करतो. टिक्का किती मोठा लावलाय. नको आता हात लाव, भाजला आता तिथं. तर मी फक्त दिवाण हे लावून दिले त्याला, नाहीतर त्याने सगळी देवपूजा केली. मोर आ गया, मोर मोर आ गया. कुठे गेलता? मंदिरात. हा इथं मागच्या झाडाला. आज लय निवांत चाललंय. हा हा आज आमचे पण गेले, संडे आहे तरी. हा 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 बरं आहे. आमचे पण गेले आज. मोर आलाय बघा. दाणं टाकता का तिथं? उद्या जाते. आज उद्या सोमवार आहे. आता पिठाच्या पाठीमध्ये हा 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 बरोबर आहे. झालंय का? रुद्र पूजा करतोय. त्याला लावली. काय खेळायला जातोय पोरातनी, आजारी पडला. सारखं खेळायला पाहिजे त्याला खाली. हा ना, पूजा करायला लावलाय त्याला आज. हा हा खातोय. रोज असतोय तिथं मोर तुमच्यात. तर आज आहे तसा संडे आणि रुद्रीची तब्येत पण बरी आहे. रुदू बरं वाटतंय? तर बरं वाटतंय. अभ्यास बसवलाय लगेचच. मग काय करणार, महाग राहते. त्यात फर्स्ट एक्झाम आली त्याच्यामुळे. आणि आता तापही आज ठीक आहे, तो मस्ती करतोय. म्हणजे त्याला खेळायला जायचं तर नाही म्हटलं अभ्यास कर. आज त्याला घरातच गुंडवून ठेवलाय मी, हे का नाही. कुठे गेला रे तू? नाही नाही, संध्याकाळी मी तुला सायकल चालवा घेऊन जाते, ठीक आहे. संध्याकाळी 6 वाजले ना, मग आपण जाऊ निकिता मावशी सोबत. तर आज संडे आहे पण रुद्राचे पप्पा गेलेत कंपनीत. कारण आम्ही आता म्हणजे इथं आल्यापासून आम्ही सारखंच गावाला जातो, सारखंच 2-2 महिन्याला. आता दिवाळीला पण जावं लागेल, त्याच्यामुळे मग दिवाळीला सुट्ट्याच एकही दिवस दिवाळीचे असेल 2 दिवस तेवढीच भेटेल, तर भेटणारच नाही. कारण त्या इतक्या सुट्ट्या घेतल्या त्याच्यामुळे आता प्रत्येक संडेला जाणार आहे. म्हणजे संडेची सुट्टी ना आपल्याला पुढे मग काढता येतील. आज जे कामावर गेलेत ना तर ते, म्हणून मग ते गेले पण मेसेज करून जातात, रुद्रला औषध पाज, त्याला खायला दे, त्याला काहीतरी वेगळं करून दे, वगैरे 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 सारखं सुरू असतं. आणि कंपनीत पण त्यांना चेंज नसतो. काल पण ताप आला होता ना, मग जाताना पण त्यांनी चेक केलं असेल की उठल्यानंतर की ताप होता. मग म्हटले लगेच सारखं फोन करून, आता ताप येतोय का, चेक केलास का, किती ताप आहे, सारखं सुरू असतं. म्हणजे एवढं त्यांना काळजी लागलेली असते रुद्रची, की आलं की लगेच आहे का ताप, नीट आहे का, वगैरे वगैरे सुरू असतं त्यांचं पण. तर माझी ना सगळा आज भांड्याचा राडा पडलेला आहे. तर मी म्हणजे मावशी लावले आहेत कामाला, झाडू पोछा आणि भांड्याला. तर मला माहीतच नव्हतं की आज संडे आहे. म्हणजे अजूनही मला माहीत नाही की संडेला येतात का नाही. आमच्या शेजारच्यांना आता विचारते मी, त्यांच्यात येते, तर मग त्यांनाच मी लावले. तर 2 दिवस आले होते, मग म्हटलं आज पण येतील. तर मला रात्रीची भांडी दुसऱ्या दिवशी धुवायला अजिबात आवडत नाही, पण त्या हितलं बायकाच भेटत नाही. आधी मी 2-3 विचारलं होतं, तर त्या पण बोलल्या नाही, आम्ही संध्याकाळची भांडी नाही घासू शकत, दुसऱ्या दिवशीच वगैरे. आणि झाडू पोछा तर काय कधीही केलं दिवसातून तरी चालतंय. तर मग झालंय असं, 2 दिवस त्यांनी केलं. आज आल्याच नाही. आता आज मला माहीत नव्हतं, आता हे सगळं मला धुवावं लागणार आहे. पहिलंच तर मला रात्रीची दुसऱ्या दिवशी अजिबात आवडत नाही. मला रात्री किती वाजले ना 12 तरी मी रात्री भांडी धुते. पण आता माझ्याकडे ऑप्शन नाही, कारण तिकडनं आल्यापासून गावाकडून मला सर्दी आहे सतत. आणि मग हातपाय पण असं म्हणजे दुखल्यासारखं होते आणि थकून जाते. त्याच्यामुळे मग लावले.
पण आता मला स्वतःच धुवावं लागणार आहेत. तर बघूयात म्हटलं 1 महिनाभर कंटिन्यू करून कसं वाटतंय. माझ्याकडे डबल भांडी आहे त्याच्यामुळे मग चालतंय सकाळी पण केलं तरी. तर चला आता मलाच धुवावे लागणार आहे. जास्त वेळ तर नाही ठेवू शकत. देवपूजा वगैरे केलेली आहे रुद्राने मी. आता त्याला आम्ही ठेवलं शेवळ्या शिजायला. फुकून फुकून खा, गरम आहे ते. तसं नाही रे, चमच्यात घेऊन फुक. आज तर मी सोप्याला कवरच घातला नाही. कवर घातला कीच मुंग्या येतात. कुठून येत आहेत काय माहीत. ते गावाकडच्या कळ्या आणल्या होत्या. मला वाटतं कळ्या ज्या आहेत ना तर ह्या सोप्याच्या ह्याच्यातून वगैरे रुद्रानं पाडल्या असणार आहे, त्याच्यामुळेच मुंग्या जास्त येत आहेत. तर कवर काढल्यानंतर एक पण नाही आणि कवर घातलं की येत आहेत आणि चावतायत ह्याला. सारखा ओरडतोय मलाच का चावतायत, कारण तोच जास्त करून सोप्या असतो. मी तर माझं अर्ध आयुष्य तर माझं इकडंच जातं शिलाईच्या ह्याच्यामध्ये. आणि रुद्रांनी बघा दाराला कडी घालून ठेवली. का रे, का कडी घातली मला माहीत. सायकल लपवून ठेवली. कुणापासून लपवली? पिहूपासून. वय अरे ती किती छोटी आहे एवढी. त्या कृतिकलाही कसं काय तू सायकल चालवायला देतो आणि पिहूला का नाही देत? का देतोस आणि पिहूला का नाही देत? त्याला मित्रांना सगळं शेअर करायचं आहे आणि पिहूला नाही हात लावून द्यायचं आहे ना. मग टेंट हाऊसमध्ये घामच येतो का? आता ते टेंट हाऊसच्या आतमध्ये तुम्हाला पंखा लावून द्यायचा का काकीनं? हां, तर बघा लॉक लावून ठेवलंय त्याने दाराला आणि कडी घालून आलाय सायकल कुणी घेऊ नये म्हणून. आगाव. गेट लाव आधी, गेट लावते. चालव चल, फुल पांडा चालव. सायकल चालव चल. पूर्ण पांडल, पूर्ण पांडल. हा चालव, पूर्ण चालव. माहीत आहे, जेव्हा मी सायकल घेतली नव्हती आणि घ्यायचा विचार करत होतो तेव्हा रुद्राचे पप्पा म्हणायचे त्याला कुठे चालवता येतील, मग उगाचच घरात बसवून ठेवायची. तर त्याला मला वाटते 2-3 वेळाच त्याने हात लावला असेल आणि त्याला आज पूर्ण पांडेल म्हणजे गोल चालवायला यायला लागली. नाहीतर तो अर्ध्यावरतीचा तर धक्का देत चालवायचा. पण आता खूप छान चालवतोय. कोणती गोष्ट घेतल्याशिवाय ना शिकत नाही माणूस, त्याच्यामुळे आधी ती घ्यावी लागते आणि घेतल्यानंतर ती आपोआप शिकली जाते. तर चला, माझं इथं ना पैठणी फॅब्रिक कटिंग करायचं चालू होतं. तर तुम्ही याची क्वालिटी बघू शकता. मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं पण खूप शॉर्ट क्लिप दाखवली होती. तर म्हटलं चला आता पण मी तुमच्यासोबत शेअर करते. तसे मला कटिंग करायचंच होतं. तर 4.5 मीटर पाहिजे होतं एका ताईंना आणि खूप जास्त घेत आहेत. कोणी तर 30 मीटर 40 मीटरसुद्धा घेत आहे. कारण आता ना दिवाळीमध्ये याच्या घागरा म्हणा किंवा कॉर्सेट म्हणा किंवा फ्रॉकसुद्धा आपण याची शिवू शकतो. सोबत जॅकेटसुद्धा बॉयजसाठी व्हाईट कुर्त्यावरती वगैरे यूज करण्यासाठी आपण याचं शिवू शकतो. जास्ती करून बायका ब्लाऊज शिवण्यासाठीच घेत आहेत, जेणेकरून कोणत्याही साडीवरती इझिली हा मॅच होऊन जातो. तर बघा इथं पूर्ण 4.5 मीटर कपडा मी मोजून घेतला आणि त्याच्यानंतर आता कट करते. क्वालिटी सांगाल तर क्वालिटी, त्याचं नंतर जी शाईन आहे ना कपड्याची खूपच छान आहे. तुम्ही हातात घेतल्यानंतरच खूप आवडेल कपडा. तसंही माझ्या या मोबाईलमधून ना जसं आहे तसं दिसतं. खूपच जास्त क्लॅरिटी आहे याला, म्हणजे अजिबात कलर बदलत नाही, जसं आहे ना तसंच. तर कसं वाटतंय तुम्हाला हे फॅब्रिक कमेंटमध्ये मला नक्की सांगा. रेट आहे 250 रुपये पर मीटर. आणि तुम्ही जास्त घेणार असाल म्हणजे सेलिंगसाठी वगैरे, जसं की ताग्यामध्ये 20 मीटरचा एक तागा असतो, तुम्ही 2 जरी तागे घेतले तरी तुम्हाला रेट कमी लागेल. तर पाहिजे असेल तर लवकर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. नंबर तर तुमच्या सगळ्यांकडे माझा आहेच. तर अर्ध्यापेक्षा जास्त लोक ना माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती यूट्यूबविषयीच विचारतात. तर यूट्यूबविषयी मला ना यूट्यूबलाच कमेंट केला तर किंवा व्हॉट्सअपला कमेंट केली तर मी वाचून त्याचा रिप्लाय करेन. पण डायरेक्ट कॉल करतात, त्याच्यामुळे मला खूप डिस्टर्ब होतं. कारण तो बिझनेस नंबर आहे आणि बिझनेस नंबरवरती आपण असं डायरेक्ट पर्सनली नाही बोलू शकत. तर लाईट बिल पण आलं होतं तर म्हटलं चला घेऊन येऊया. तर यावेळेस थोडंसं कमी आलं आहे. गॅस बिलसुद्धा थोडं कमी आहे. काहीतरी 480 गॅस बिल होतं आणि लाईट बिल मला वाटते 1200च्या आसपास आलं आहे.
मागच्या वेळेसपेक्षा थोडंसं कमीच आहे, कारण मागच्या वेळेस जरा जास्त चालू होतं. मागच्या वेळेस जर हाय लेवलचं लाईट बिल आणि गॅस बिल बघून तर आम्ही ठरवलं होतं नाही गॅस की सिलेंडरच लावायचा, आणि आम्ही तसं ओनरला सांगितलं की नाही आम्हाला सिलेंडर लावून पाहिजे म्हणून, कनेक्शन नाही वापरणार वगैरे असं सांगितलं. तर ते काहीच नाही बोलले. पण आपण जर कनेक्शन नाही वापरलं हे इथं जे गॅस गॅस पाईपलाईन आहे ती, तर आपल्याला 300 रुपये चार्ज भरायचा आहे मंथली, महिन्याला. म्हणजे आपण यूज करा नका करू तरी पण 300 रुपये भरायचे. मग कशाचे भरायचे काय माहीत. मग म्हटलं 300 रुपये ह्याला भरायचे, परत आपल्या टाकीला वेगळा खर्च. मग ते झालं कुठपर्यंत, म्हणजे असंही आपल्यालाच नुकसान आहे तसंही आपलंच नुकसान आहे. काही करा तुम्ही. त्याच्यामुळे आता तो विषय आम्ही डोक्यातून काढला सिलेंडर लावायचा. तसं आमचं कनेक्शन आहे, गुजरातचंच कनेक्शन आहे, पण ते ट्रान्सफर करावं लागतं प्रत्येक काय माहीत, पण ट्रान्सफर करून घ्यावं लागतं. आम्ही दमनमध्ये जमा केलं आहे, ते काय एका दिवसामध्ये येऊन जाईल. चाललं होतं नाही उद्या आणूच उद्या आणूच, पण नंतर हे लोक म्हटले नाही तुम्ही वापरा नका वापरू, तुम्हाला 300 रुपये चार्ज लागेल वगैरे वगैरे. मग म्हटलं आता काय करावं, म्हणून मग वापरायचं ठरवलं. तर माझा इथं स्वयंपाक चालू होता. असं पहिल्यांदा झालं होतं की आम्ही गावाकडे गेलो होतो आणि नॉनव्हेज न खाता माघारी आलो होतो. त्याच्यामुळे खूप दिवस खाल्लं नव्हतं. तर त्यांना म्हटलं घेऊन या, आणि रुद्रला पण मला थोडंसं पेज म्हणजे पाण्याचा आळणी आपण म्हणतो ना, तर ते थोडं पाजायचं होतं. त्याचा आजारी होता ना, तर मग घशाला थोडंसं आराम भेटतो त्याने, म्हणून मग पाजायचंच आलं होतं, म्हणून मी ते काढून घेत होते. त्याच्यानंतर इकडं माझं थोडंसं काम चालू होतं. जे छोटे पॉकेट आहे ना, तर याच्यामध्ये सगळ्यांना आपले देवीचे वस्त्र आहेत, जे मी आता पॅकिंग करते म्हणजे करून ठेवलं आहे, जे की उद्या सकाळी आता निघून जातील. हे सगळे पोस्टानेच जाणार आहेत, कारण की सगळेच्या सगळे ॲड्रेस हे गावाकडचे आहेत, किंवा मग थोडंसं असं ऑड साईडचं आहे जिथे ना फक्त पोस्टच जातं, कुरिअर नाही जात. तर हे सगळे मी वेगळे काढून ठेवले. आता बघा जवळजवळ 15च्या आसपास पार्सल होते, पण त्यातलं एकच पार्सल असं होतं जे कुरिअरनी जाणार होतं, आणि बाकीची सगळे पोस्टाने जाणार होते. मग म्हणजे आणि पोस्टाला जास्त पैसे आहेत, कुरिअरला कमी पैसे आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं जास्तीत जास्त पार्सली कुरिअरनी जावेत, जेणेकरून माझं पैसे वाचतील. पण नाही, पोस्टानेच जातात, कारण पोस्टाला किती पण कमी वजन असू दे, जे भरलं ना छोटंसं पार्सल, अगदी देवीची साडी तुम्ही पाठवा तरी 60-70 रुपये लावतात. स्पीड पोस्ट केलं थोडं वजन झालं की 90, आणि अर्ध्या किलोच्या आसपास गेलं डायरेक्ट 120-140 असा रेट पोस्टाचा आहे, जो की कुरिअरचा खूप कमी आहे. कुरिअरला 40-50मध्ये जातं, पण जास्तीत जास्त पार्सली नाहीच जात कुरिअरनी, कुठेतरी एखाद 2 पार्सल जात आहे. त्याच्यामुळे मग हा खूपच ताप आहे. पण ठीक आहे, दोघेही जण घरी येऊन घेऊन जातात, त्याच्यामुळे मला काही नाही, कोणत्याही कुरिअरनी जाऊ दे. माझं काम आहे फक्त पॅक करायचं, पोस्टाची वेगळी ठेवायची, कुरिअरचं वेगळं ठेवायचं, जेणेकरून जे जेव्हा येतील त्यावेळेस ते पटकन भरून घेऊन जातात. म्हणजे शक्यतो मी भरून बाहेरच ठेवते पिशवीमध्ये, दरवाजाच्या बाहेर गेटपाशी, आणि मग तिथून मग ते उचलून घेऊन जातात. घरात वगैरे मी नाही भरून देत, बाहेरूनच जातात, कारण शक्यतो जास्तीत जास्त मी एकटीच घरी राहते. त्यामुळे मग मी बाहेरच ठेवून देते, दार लावून घेते. तर चला, आता बऱ्यापैकी पॅकिंगचं माझं काम संपलं होतं. जेवणही आम्ही केलं, आणि म्हटलं आता आवरून घेते पटपट. आता माझं काम भांडी धुवायचं जरी वाचलं असलं तरी किचन ओटा साफ करायचे आहेच. म्हणजे भांडी घ्यायची, बाहेर नेऊन ठेवायची. बरं आहे, ते बाहेर ठेवावे लागतात. भांडी बाहेर ठेवते, पाणी ओतून मी त्याच्यामध्ये फक्त ठेवून देते मग बाहेर, आणि किचन ओटा मग मी साफ करते रोजच. आता पटपट उचलायची भांडी, बाहेर ठेवायची. जेवण फक्त झालं नाही तोपर्यंत ते दोघं जण लगेच उठतात आणि जातात झोपायला. रुद्रला झोपवून देतात ते, कारण रुद्र ना कंटाळून जातो, दिवसभर झोपत नाही, डायरेक्ट संध्याकाळी मग 9च्या आसपासच झोपतो तो. शक्यतो 8:30 पावणे 9च्या आसपास झोपून जातो. जास्तीत जास्त 9ला तर झोपतोच. मग आमचं 8:30पर्यंत जेवण वगैरे होऊन जातं. 8:30च्या नंतर मग ते दोघं झोपायला जातात. रुद्रला ते झोपवतात, तोपर्यंत माझं मी इकडचं आवरते. साफसफाई, झाडू पण आत्ताच मारते मी, सकाळ नाही मारत शक्यतो, कारण सकाळी उठल्या माझ्याच्याने होतच नाही. त्याच्यामुळे झाडू पण सगळं झाडू वगैरे मारून ठेवते, जेणेकरून कचरा फक्त मी सकाळी भरते. कचरा भरत नाही संध्याकाळचं, म्हणून मग सकाळी भरून घेते. बाकीचं ज्या गोष्टी असतील, ज्या भिजत घालायचं आहे वगैरे, हे सगळं पटपट करते. आणि शक्यतो जास्तीत जास्त रोजच मी पाणीच ओतून धुते किचन ओटा, कारण चिकट वगैरे लागलेलं असतं, कपड्याने इतकं नाही बरोबर निघत. मार्बलचा आहे किचन ओटा, त्याच्यामुळे मग शक्यतो मी पाणी ओतते, पटकन घासून घेते, स्प्रे करून लिक्विड पटकन घासायचं आणि पाणी ओतायचं आणि झालं, लगेच होतं साफ. जास्त वेळ नाही लागत, 5च मिनटामध्ये. अक्षरशः मला भांडी धुवायला ना अर्धा तास तरी लागतोच, 20-25 मिनटं तर लागतातच. आणि त्या मावशी 10 मिनटाच्या म्हणजे नाहीच, 10 पण नाही, 7च मिनटं लागत असतील भांडी धुवायला. म्हणजे मी आंघोळीला जाते त्या टायमिंगमध्ये म्हणजे रुद्रालाच आंघोळ घालत असते, तोपर्यंतच त्याची आंघोळ व्हायच्या आधीच
ह्यांचं भांडी धुवून निघून पण जातात, माहीत पण होत नाही. इतक्या फास्ट लेवलची भांडी घासतात त्या. मलाच आश्चर्य वाटतं, म्हणजे खूप पटकन अगदी 20 मिनिटात त्यांचं सगळंच काम आवरून होतं. तर मला मागच्या एका व्हिडिओमध्ये कमेंट आली होती की लगेच तुझा चेहरा उजळला, कोणतं फेसवॉश लावते वगैरे. तर मी हे वालंच अजून तरी यूज करते, जे मागं पण तुम्हाला दाखवलं होतं, जे घरगुती आहे. तसं मला हे कोलॅबरेशनसाठी आलेलं होतं, पण अजून मी याचं कोलॅबरेशन केलेलंच नाही आहे. कारण म्हटलं बघूयात रिझल्ट कसा आहे. पण रिझल्ट खूप छान आहे. लवकरच मी करेल याचं कोलॅबरेशन आणि तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देईल त्यांचा. आणि सगळ्या त्यांच्या वस्तू आहेत ना, त्या हँडमेड आहे, स्वतः बनवतात त्या आणि रिझल्टही चांगला आहे. चला तर मग आजचा छोटासा ब्लॉग इथंच थांबवते. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. चलो बाय.